अजब रमा राघवची जोडी. ती मार्केटमध्ये गेली. काय? आजींना या अवस्थेत सोडून ती मार्केटमध्ये शॉपिंगला गेली आहे. किती बेजबाबदार आहे ही मुलगी. बघितलंस ना राघव, आपण थोड्या वेळासाठी बाहेर काय गेलो, तिला एवढंही थांबता नाही आलं. गेली उंडारायला. नारायण, अरे तू मला तरी फोन करायचा होतास ना. तो बिचारा कुठे कुठे बघेल. आपलं नशीब चांगलं की नारायण होता आजींजवळ. नाही, माझीच चूक झाली. मी आबांबरोबर जायलाच नको होतं. आजी जवळच थांबायला हवं होतं. डॉक्टर, आजीला जाग कधी येईल? तिला बरं वाटेल? हो, त्यांचा बीपी थोडा हाय झालाय म्हणून त्यांच्या छातीत त्रास होतो. काही काळजी करू नका, मी इंजेक्शन दिलंय, त्याबरोबर 2 औषधही द्यायची. द्या. आल्या मॅडम. काय रमा, आजींना या असल्या अवस्थेत सोडून तुला बाहेर भटकायला कसं सुचलं ग? थोडा तरी विचार करायचास. खरंच तुझ्यावर किती जरी संस्कार केले ना तरी तुझ्यात काहीही फरक पडणार नाहीये. तू कायम अशी स्वार्थीच वागणार आहे. रमा मॅडम, आज तुम्ही ना तुमच्या बालिशपणाचा कळस गाठलाय. अहो 30-40 वेळा फोन केला तुम्ही मला. हाच हट्ट असणार ना तुमचा की लवकर या, कुठेतरी बाहेर जाऊया तुम्ही. त्यापेक्षा जर जबाबदारीचा भान ठेवलं असतात ना तर हा प्रसंग ओढवला नसता. नाही राघव सर, मी मार्केटमध्ये गेले होते, पण मग तुला शॉपिंगला जायला सुचलं. हे बघ रमा, मी आधीच सांगून ठेवते, आजींना जर काही झालं तर मी तुला कधीच माफ करणार नाही. आज तुम्ही खूप मोठी चूक केली रमा मॅडम. माझी ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून. राघवा वहिनी, माझं ऐका. रमा मॅडम काय शॉपिंगसाठी मार्केटमध्ये गेल्या नव्हत्या. त्या आजीसाठी औषधं आणायला गेल्या होत्या. काय? तुम्ही या मुलीला बेजबाबदार का म्हणताय मला माहित नाही, पण आज ह्याच मुलीमुळे आजीचा जीव वाचला. रमा मॅडमने ना वेळेतच त्यांच्या फॅमिली डॉक्टरला फोन केला आणि त्यांनीच या डॉक्टरांना इथे पाठवले. अहो, मी पोहोचेपर्यंत ह्या मुलींनी बेसिक उपचार सुरू केले आणि आजींना CPR सुद्धा दिला. त्यांना गुंगी येऊन दिली नाही म्हणून आजींचा हार्ट सुरू राहिला आणि आणखी सिरियस काही झालं नाही. तुम्ही खरं तर या मुलीचे आभार मानले पाहिजे. तिने वेळ न घालवता योग्य निर्णय घेतले. सॉरी डॉक्टर, आम्हाला या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती. बरं ठीक आहे, आजींना ही औषधे वेळेवर द्या आणि त्यांना आराम करून द्या. आता थोड्या वेळात त्यांना जाग येईलच, पण काय वाटलं तर मला कॉल करा, मी येईन. ओके, येतो मी. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. हे मेडिसिन रमा, माफ कर. मी आजींच्या काळजीपोटी तुला काही बोलले. अहो वहिनी, तुम्ही सॉरी का म्हणताय? हे बघा, आजींना बरं वाटतंय ना, हेच खूप एनफ आहे. आजी खाली पडल्या ना तेव्हा रमा मॅडमच एकट्या होत्या घरात आणि त्यांनीच त्यांना सांभाळलं. सगळी परिस्थिती अगदी स्वतःच्या ताब्यात घेतली. मी तर नंतर आलो. रमा मॅडम, मला माफ करा, पण आज तुम्ही नसतात तर काय झालं असतं याची कल्पनाच करवत नाहीये मला. तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाही. राघव सर, वहिनी, तुम्ही सगळे इतके फॉर्मल का वागताय? हो, त्या क्षणी मला जे सुचलं ते मी केलं. म्हणजे तुम्ही सगळे कोणी कॉल उचलतच नव्हता म्हणून मी आमच्या डॉक्टरांना कॉल करून सगळं चार्ज घेतला. पण रमा मॅडम, मी फोन केला होता तुम्हाला, नंतर तुम्ही उचलला नाही. हो राघव सर, पण तुम्ही आता सिच्युएशन बघताय ना कशी आहे ती. अशाने तुम्ही कोणी माझा फोन उचलत नव्हता म्हणून मी फोन साईडला ठेवून दिला आणि आजीकडे पूर्णपणे लक्ष देऊ लागले. डॉक्टर अंकलनी मला सांगितलं की तू इमर्जन्सी मेडिकल ट्रीटमेंट म्हणून CPR देशील का. तर मी कॉलेजमध्ये जेवढं शिकले होते तेवढं मला जे आठवत होतं मी सगळं काही ट्राय केलं. ह्या नादात काय झालं काय नाही मला काही नाही आठवत. मी खूप पॅनिक झाले होते राघव सर. सॉरी बहिणी. रमा मॅडम, तुमच्या जागी कोणीही असतं ना तर पुरतं घाबरून गेलं असतं, पण तुम्ही प्रसंगावधान दाखवलं. आलेल्या संकटापुढे ढाल बनून उभ्या राहिला आणि संकटाला परतावून लावलं. आज तुम्ही दाखवून दिलं की तुम्ही खऱ्या अर्थाने 100 नंबरी सोनं आहात.
रमा रमा आजी आजी बरं वाटतं ना आजी आता? आपण खूपच जास्त वेळ गप्पा मारत बसलोय. आता मी निघालं पाहिजे. खूप वेळ? अगं तू आत्ता चालली असं वाटतंय मला. तुझ्याशी बोलताना वेळ कसा जातो ना मला कळतच नाही. तरी खूप वेळ झाला. आता मला निघायला हवं. अरे घरी उशिरा पोहोचले तर सगळे विचारतील मला, एवढे कसले एक्स्ट्रा लेक्चर्स होते. मग काय सांगू? हो तू एक्स्ट्रा लेक्चर सांगून आलीस म्हणजे तू घरी खरं कारण सांगून नाही आलीस. अरे असं कसं सांगू? चल मी येते. प्लीज. ऐक ना, मला तुझ्यासोबत अजून टाइम स्पेंड करायचा आहे. अरे पण फक्त अर्धा तास किंवा 20 मिनिटं. प्लीज प्लीज. नंतर मी नाही थांबवणार. प्लीज श्रुती. आजी सांभाळ. बरं वाटतं ना आता? बरं आजी, मी तुम्हाला ना तुमच्या गोळ्या सेपरेट करून देते, नाहीतर उगाच कन्फ्युजन आहे. हा अगं राहू दे, मी बघेन नंतर, नाही तर पूजाला सांगेन. नाही आजी, मी करते ना, एवढं काय त्यात. आणि तसंही गोळ्या सेपरेट करण्यामध्ये केवढा एवढा वेळ लागणार आहे. हे बघा, ही जी गोळी आहे ना, ही जेवणाआधीची आहे, आणि ही जी गोळी आहे ना, ही झोपायच्या आधीची. ओके. तुम्ही या मुलीला बेजबाबदार का म्हणताय मला माहित नाही, पण आज ह्याच मुलीमुळे आजीचा जीव वाचला. पूजा वहिनी, तुम्ही पेज घेऊन आलात का? आजी तुम्ही पेज पिऊन घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. मी आजींना जर खाऊ घातलं तर वहिनींना ते आवडणार नाही. वहिनी या ना. रमा तूच पाच आजींना पेज घे. घे. मॅडम रोहित, तू क्लेम करतोयस तितकाच सुपर फास्ट निघाला. आय एम हॅपी. म्हणजे मला वाटलं होतं त्या सो कॉल संस्कारी मुलीला तुझ्या जाळ्यात ओढण्यात तुला वेळ लागेल, पण नो, खूप कमी वेळात तू तिला स्वतःच्या जाळ्यात ओढलास. वेल डन. हे बघा मॅडम, जे माणसं माझं पेमेंट सुपरफास्ट करतात ना, त्यांच्यासाठी मी कामही सुपरफास्टच करतो. पेमेंटच्या बाबतीत तुला माझ्याकडून कधीच काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि एक्झॅक्टली तू करतेस त्या कामासाठीच तुझं स्पेशल कौतुक करायला मी तुला इथे बोलवलंय. बस यासाठीच एवढी मेहनत करतो.
नक्की हो. एनिवेज, हे काम मी तुला दिलंय हे कायम लक्षात ठेवायचं. अशीच आणखी मस्त मस्त कामं देत जा मॅडम. हा, फ्युचरिस्टिक बोलायचं नाही. प्रेझेंट टेन्स. आत्ता मी जे तुला काम दिलंय ना ते लक्षात ठेवायचं. त्या श्रुती पुरोहितच्या मनावर असा कब्जा मिळव ना की ती पूर्ण बर्बाद होईपर्यंत तिला जाग यायला नको. आणि मग पुरोहितांच्या घरात असा स्फोट होईल ना की त्यात ते सगळे भाजून निघतील. अभिमान आहे ना त्या कुटुंबाला की त्यांच्यावर एकही डाग नाही. मग आता मी बघते ते हा डाग कसा पुसायला ते. आयुष्य संपते त्या प्रत्येकाचं, पण हा डाग मिटणार नाही. एक विचारू का मॅडम, तुमचा त्या पुरोहित फॅमिलीवर इतका का राग आहे? माइंड युअर ओन बिझनेस. रोहित, तू फक्त त्या श्रुती पुरोहितला जितका त्रास जास्त देशील तितके तुला पैसे जास्त. कॅश इन हँड. थँक्स मॅडम. तुम्ही कॅश फ्लो सुरू ठेवा, मी त्या श्रुतीवरची जादू सुरू ठेवतो. तो मुलगा कोण आहे आणि लावण्या त्यांचं नेमकं काय चाललंय? इतके पैसे. दॅट्स माय बॉय. ऑल द बेस्ट. थँक्यू. रमा मॅडम, हळू बोला ना, काय करताय? खाली बसा. सॉरी, त्या आजींना डिस्टर्ब होईल ना म्हणून मी तुम्हाला हळू बोला असं बोलले. आता बोला, काय झालं? कोणाशी बोलू? हा, म्हणजे आता माझ्या समोर जी मुलगी बसली आहे ती नक्की आहे कोण? कारण ज्या रमापर्यंत त्याला मी ओळखतो ती कोणीतरी वेगळीच. रमा मॅडम, तुमची रूपा आहेत तरी किती? राघव सर, मला हे सगळं बाउन्सर जातं. काय बोलताय? तुम्ही ना कधी कधी खूप हट्टी आणि बालिश वाटतात. असं वाटतं की ह्या मुलीचे घरात इतके लाड झालेत की ही मोठं व्हायलाच विसरली. आणि कधी कधी तुम्ही इतक्या जबाबदारीने वागता की वाटतच नाही की ही तीच व्यक्ती. तुमचं प्रेमळ रूप समोर येतं. आजीला जाग येऊ नये म्हणून मला दटावणं, आजीची काळजी घेणारं रूप. राघव सर, मला अजूनही सगळं बाउन्सरच जात. नाही नाही नाही, मला सगळं कळतंय मला काय म्हणायचं. काही बाउन्सर जात नाहीये तुम्हाला. तुम्ही फक्त स्वतःचं कौतुक स्वीकारायला लाजताय. काय राघव सर, ह्यात कौतुक कसं आलं? आपल्या आजीची कोणी काळजी घेणार असता. बरं, हे सगळं चालते. तुम्ही मला सांगा, तुम्ही ते रिच्युअल करायला गेला होता ना, ते कसं झालं? अथर्व शीर्ष पठणी. ते कसं झालं? छान झालं, मस्त झालं. मंदिरातलं वातावरण इतकं पवित्र झालं होतं ना रमा मॅडम, काय सांगू. ह्या सगळ्या मंत्रांमध्ये एक अलौकिक ताकद असते बरं का. ह्या मंत्र पठणामुळे आपल्या मनाचे विकार सुद्धा दूर होतात. मनाचे विकार? अहो, म्हणजे आपल्या मनात जी काही निगेटिव्हिटी असेल ना ती सगळी दूर होते या मंत्र पठणाने. आणि आपलं मन एकाग्र होतं, शांत फोकस करता येतं आपल्याला. आणि आजचं मंत्र पठण तुमच्यामुळेच सुरळीत पार पडलं.
मी काय केलं? मी तर इथे होते. तेच तर, कारण तुम्ही इथली आघाडी सांभाळत होता. तुम्ही आजीची शुश्रूषा करत होतात, काळजी घेत होतात, म्हणून तर तिथलं सगळं निर्विघ्नपणे पार पडलं ना. नाही, मला नाही असं वाटत. उलट मला असं वाटतं की तुम्ही तिथे ते मंत्र पठण करत होता म्हणून मला इथे बाप्पानी स्ट्रेंथ दिली आणि मी सिच्युएशन एकदम इझिली हँडल करू शकले. वा, म्हणजे आता तुम्ही दैवी योजना ओळखायला शिकताय तर. हो, तुम्हीच तर म्हणता ना, कोइन्सिडन्स वगैरे काही नसतं, सगळं डेस्टिन असतं म्हणून. अगदी बरोबर. आजीच्या बाबतीत हे सगळं घडणं आणि तेव्हा तुम्ही एकट्यानेच तिथे असणं हा एक निव्वळ योगायोग नक्कीच नव्हता. आणि राघव सर, तुम्ही किंवा बाकी सगळे इतके लांब गेला होता ना की मी तुम्हा सगळ्यांना कॉल करून तो लागला जरी असता तरी लगेच कोणी येऊ शकलं नसतं. खरंय. अहो पण श्रुती होती ना, तुम्ही तिला फोन करायचा होता. श्रुतीला मी कॉल केला होता पण काय पण ती लेक्चर मध्ये होती ना, मग तिने माझा फोन कसा उचलला असता. बरोबर बरोबर, तिचं एक्स्ट्रा लेक्चर होतं नाही का. मी राघव सरांना श्रुतीबद्दल आत्ताच सांगून टाकू का? पण आजींना जाग आली तर? नाही नको, आजींना ते कळून अजिबात चालणार नाही. काय झालं रमा मॅडम, कसला विचार करताय? नाही काही नाही, आजींना पूर्णपणे बरं कधी वाटेल ह्याचाच विचार करत होते. मला सांगू रमा मॅडम, लहान होतो ना, आजारी पडल्यावर आजी माझ्या जवळ बसायची. आत्ता तुम्ही बसलात ना, ती तसंच. कळतंय मला. तुम्ही करा, आराम करा, थोडा वेळ झोप काढा, मी बसतो इथे. नाही मी कुठेच नाही जाणार. अहो रमा मॅडम, असं काय करता? रात्र झाली बरीच, तुम्हाला जागरणाचा त्रास होईल, त्यापेक्षा झोपा तुम्ही, मी थांबतो. काही त्रास होणार नाही. इनफॅक्ट माझ्याकडे एक ट्रिक आहे. ठीक, आपण गाणी ऐकूया. छान. पण मस्त जोर जोरात गाणी लावूयात, आजी पण उठेल आणि नाचेल आपल्यासोबत. नाही हो राघव सर, आपण कसं करेन मी. आपण एअरपोर्ट्स लावूया. हे आत्ता असं काही नको, तुम्ही आत्ता झोपा आणि आराम करा. पण नाही, आत्ता आपण गाणी ऐकायची म्हणजे ऐकायची. मला काही माहित नाही, आत्ताच्या आत्ता गाणी ऐकायची. हे आमच्या सवयीचं रूप. हट्टी आणि अवखळ रमा. रमा मॅडम, राघव सर, मला ना तुमच्या समोर हट्ट करायला खूप आवडतं. तुम्हाला माहित आहे, लहानपणी मला काही हवं असलं ना की मला काही मागायलाच नाही लागत. मग मागायच्या आतच सगळ्या गोष्टी आणून द्यायची. त्यामुळे मग हे असं हट्ट करणं किंवा कोणी नाही सांगणार किंवा ओरडणार असं काही घडलंच नाही. मी असं काही एक्सपिरियन्सच नाही केले. पण तुमच्यासोबत राहून मला माझं चाइल्डहुड एक्सपिरियन्स करायला मिळतं. हो राघव सर, मी ना आधी सगळ्यांना खूप ॲटिट्यूड दाखवायचे, पण तुमच्यामुळे मला कळलं सगळ्यांसोबत मिक्सअप होऊन जास्त मजा येते. सगळ्यांना ना मी खूप चाइल्डिश वाटते, पण तुम्हाला माहितीये माझ्यातल्या छोट्या रमाने अति लाडामुळे ना हे सगळं कधी एक्सपिरियन्सच नाही केलं. पण हे सगळं मी आत्ता एक्सपिरियन्स करते. मला ना एक नवीन लाईफ मिळाल्यासारखं वाटतं. A very happy life. राघव सर, काय करताय तुम्ही? तुम्हाला कळत नाही किती जोर जोरात बोलताय. गप्पा काय मारताय तुम्ही? तुम्हाला शांत बसता येत नाही? गप्पा बसा एकदम. आता गपचूप गाणे ऐकायचे, काही बोलायचं नाही. आजची झोप कंप्लीट होणार नाही तर तिला उद्या सकाळी उठल्यावर फ्रेश नाही वाटणार. त्यामुळे गप्पा बसायचं आणि गपचूप गाणी ऐकायची. इट्स अन ऑर्डर. छान. तुमच्या बॉसलाच ऑर्डर द्या तुम्ही. हॅलो, एक्सक्यूज मी, बॉस वगैरे ना सगळं ऑफिसमध्ये, इथे नाही.